या बोगस संस्थेनं सभापती महोदय सामान्य लोकांकडून साधारणपणे 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले. सभापती महोदय, ही केस काही एखाद्याने धार्मिक याच्याकरता पैसे जमा केले एवढ्यापुरतं मर्यादित नाही. मुळामध्ये या केसच्या डिटेलमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं, गुलजारे रजा या संस्थेच्या खात्यावर दावते इस्लामी या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने देखील 25 लाख रुपये त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. जवळपास 4 खात्यातली रक्कम ही गोठवण्यात आलेली आहे. काही खात्यातली रक्कम त्यांनी परस्पर वेगवेगळ्या खात्यातनं त्या ठिकाणी ही रक्कम काढली. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तरी रक्कम 4 वर्षामध्ये 18,573 देणगीदारांनी 4 जिल्ह्यातल्या 400 ड्रॉप बॉक्स मध्ये दिली. त्यामुळे त्यातल्या सगळ्यांची माहिती देखील नाही. त्यामुळे आता ज्यांचे चेक आहेत किंवा काही असं आहे त्यांची माहिती घेऊन त्यांची पडताळणी चाललेली आहे. पॅरलली आता ATS ने याची इन्क्वायरी सुरू केलेली आहे. कारण असं लक्षात येत आहे की गुलजारे रजा यांनी जे काही 4 कोटी रुपये जमा केले आहेत आणि हा जो पैसा वापरलेला आहे हा वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रकारे परदेशातल्या विवादित संस्थांकडनं त्यांनी पैसा घेतलाय. म्हणून आता सगळे अकाउंट सील आहेत. झालेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनची त्या ठिकाणी चौकशी चाललेली आहे आणि पॅरलल चौकशी ATS या संदर्भात जो काही वेगळा अँगल आहे त्या अँगलची देखील चौकशी करते.